आज रात्री तन्वीला विशालशी पंगा पडणार भारी, रुचितानं केली बोलती बंद. बिग बॉस मराठी 6च्या घरात कॅप्टन्सी टास्क रंगला आहे. तन्वी आणि विशालमध्ये कडाक्याचे भांडण होताना पाहायला मिळत आहे. नेमका मुद्दा काय आहे जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, आपले मराठी फ्लो यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बिग बॉस मराठी 6च्या घरात प्रत्येक टास्कमध्ये भांडण होणार हे निश्चित झालेलं आहे. त्यामुळे प्रेक्षक बिग बॉस मराठी 6चा चांगलाच आनंद घेताना दिसत आहेत. घरात आता बिग बॉसच्या दुसऱ्या कॅप्टन्सीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सीच्या शर्यतीतून सदस्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रहांचे मॉडेल हटवायचे आहेत. याच टास्क दरम्यान तन्वीने जेव्हा विशालला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा विशालने आणि तन्वीने एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले. बिग बॉसच्या घरात नवीन कॅप्टन्सी टास्क रंगला आहे, ज्याचे नाव आहे ग्रहांचा टास्क असे आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडिओत तन्वी आणि विशालमध्ये भांडण पाहायला मिळते. दोघे एकमेकांना बोलताना दिसले. यांच्या भांडणात रुचिताने उडी घेतली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की ग्रहांचा टास्क कोणाला दाखवणार कॅप्टन्सीच्या उमेदवाराची दिशा आणि कोणाची होणार दुर्दशा, असं लिहिलेलं आहे. तन्वी विशालमध्ये नेमकं बोलणे काय होते ते जाणून घेऊयात. तन्वी विशालला म्हणते, मी विशाल या ग्रहाला काढते, तो टोळीच्या मेंबरला फक्त सपोर्ट करू शकतो. विशाल यावर म्हणतो, ही टोळी आहे तर आहे, तुमच्यासारखे पाठीमागून खेळत नाहीये. तन्वी म्हणते, म्हणून मला नॉमिनेट करायला बघता. पण रुचिता त्यात उडी घेते आणि रुचिता म्हणते, टोळी नाही आता, फक्त पोळी आहे नशिबात, बस बाजत. अशा प्रकारे बिग बॉसच्या घरामध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घराला जणू रणांगणाचे स्वरूप आले आहे. कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी सदस्यांमध्ये रंगलेल्या ग्रहांच्या टाचने घरातील वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे. मैत्री आणि गटामधील राजकारण आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. विशाल आणि तन्वीमधील शाब्दिक चकमक घरात कोणते नवीन वादळ घेऊन येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉस मराठी 6ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. व आपल्या अशाच माहितीसाठी व अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.